नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका अशा यात्रेची माहिती व तिथे आयोजित केले जाणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती, ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र सबंध वर्षभर पाहत असतो। ही यात्रा म्हणजे सातारा जिल्हा, खटाव तालुका, पुसेगाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ भरवली जाणारी तब्बल 15 दिवस चालणारी यात्रा म्हणजे पुसेगावची ही यात्रा। मित्रांनो, आनंदाची गोष्ट म्हणजे ही यात्रा येत्या जानेवारी 2024 मध्ये पुसेगाव येथे भरवण्यात आलेली आहे। मित्रांनो, बुधवार दिनांक 10/1/2024 रोजी या यात्रेचा रथोत्सव संपन्न होणार आहे आणि पैशांनी मढवलेल्या या रथाची मिरवणूक संपूर्ण गावामधून काढली जाते आणि भाविकांसाठी दर्शनासाठी हा रथ खुला केला जातो। पुसेगावची यात्रा ही प्रसिद्ध आहे त्याच्या आगळ्यावेगळ्या रथोत्सवामुळे आणि या यात्रेला येणाऱ्या सेवागिरी महाराजांच्या लाखो करोडो भक्तांमुळे। ह्या यात्रेचे आयोजन तब्बल 15 दिवस या पुसेगावामध्ये केलेले असते। या यात्रेदरम्यान विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येते। या यात्रेची सुरुवात ही सेवागिरी महाराजांच्या झेंड्याच्या मिरवणुकीने केली जाते आणि शनिवार दिनांक 6/1/2024 रोजी या झेंड्याची मिरवणूक केली जाणार आहे। एकदा की झेंडा मिरवणूक संपन्न झाल्यानंतर विविध स्पर्धांचे आयोजनास सुरुवात होते। तर आता आपण पाहणार आहोत की या यात्रेत तब्बल 15 दिवस कोणकोणत्या स्पर्धांचे आयोजन केले जाते। तर मित्रांनो, 3/1/2024 ते 6/1/2024 दरम्यान भव्य डे नाईट क्रिकेटचे सामने इथं पार पडणार आहेत। या स्पर्धेतील बक्षिसं अशी आहेत: प्रथम क्रमांक 1,51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 1,01,000 रुपये, तृतीय क्रमांक 51,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये। तर या सामन्यांचा लाभ प्रत्येक शहरातील गावातील विविध संघ घेऊ शकतील। त्याचबरोबर 6/1/2024 ते 7/1/2024 या दरम्यान डे नाईट साखळी पद्धतीने खेळवले जाणारे अखिल भारतीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 31,000 रुपये आणि तृतीय क्रमांक 21,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 11,000 रुपये अशी पारितोषिकं ठेवण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर 5 ते 8 क्रमांकापर्यंतच्या संघांना 3,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। यानंतर या यात्रेचं सबंध लक्ष संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाणारी ती म्हणजे पुसेगावची बैलगाड्यांची शर्यती, ज्याला हिंद केसरी मैदान म्हणून संबोधलं जातं। याचं आयोजन 8/1/2024 रोजी पुसेगाव येथे होणार आहे। या बैलगाडा शर्यतीच्या पारितोषिकांमध्ये पहिलं पारितोषिक ते म्हणजे 1,51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 1,21,000 रुपये, तृतीय क्रमांक 1,00,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 81,000, पंचम क्रमांक 61,000, सहावा क्रमांक 41,000, सातवा क्रमांक 31,000, आठवा क्रमांक 21,000, नववा क्रमांक 11,000 आणि 10वा क्रमांक 7,000 अशी पारितोषिकं या जंगी मैदानासाठी ठेवण्यात आलेली आहेत। यानंतर 9/1/2024 साठी पुसेगावमध्ये निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान ठेवण्यात आलेले आहे। तसेच याच दिवशी म्हणजे 9/1/2024 ते 14/1/2024 या दरम्यान पुसेगावमधील या यात्रेतील श्री सेवागिरी कृषी प्रदर्शन याची सुरुवात होते। 11/1/2024 संध्याकाळी 5 ते 8:30 या दरम्यान मनोरंजनाचा भुपाई ते भैरवी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 12/1
2024 सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत श्री सेवागिरी खुला युवा महोत्सव याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच दिवशी म्हणजेच 12/1/2024 ते 13/1/2024 या दरम्यान भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, 13/1/2024 रोजी सकाळी 11 वाजता विविध जातीच्या श्वान स्पर्धा याचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. 14/1/2024 रोजी पहाटे 5 वाजता खास या यात्रेचं एक नवीन वैशिष्ट्य ते म्हणजे श्री सेवागिरी महाराज मॅरेथॉन स्पर्धा याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच दिवशी सकाळी 11 वाजता म्हणजे 14/1/2024 रोजी सकाळी 11 वाजता श्वान शर्यती जशा बैलगाड्या शर्यती असतात तशाच श्वान शर्यती याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 15/1/2024 रोजी सकाळी भव्य जातिवंत खिल्लार जनावरांची जंगी यात्रा व प्रदर्शन याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. याच 15 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता न्यू होम मिनिस्टर हा मनोरंजनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, संबंध महाराष्ट्रातील माझ्या सर्व भाविकांना, स्पर्धकांना, ज्यांना मातीतील खेळांची आवड आहे अशा लोकांना हे आवाहन आहे की या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही सेवागिरी महाराजांचा रथोत्सव पाहण्याचा जो क्षण आहे तो सोडू नका आणि या यात्रेला मोठ्या संख्येने हजर राहा, स्पर्धांना मोठ्या संख्येने हजर राहा आणि या स्पर्धांचा लाभ घ्यावा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट्स करून नक्कीच कळवा.